नमस्कार मंडळी. मंडळी, प्रत्येक चांगल्या गोष्टीला किंवा वाईट गोष्टीला सुरुवात असते, अंत्य देखील असतो. तसंच काही आता बघा ना, हे 2025 आलं केव्हा आणि आता हे संपायला देखील आता काही दिवस राहिलेले आहेत आणि 2026 आपण त्याच्या स्वागतासाठी आपण उभे आहोत. तसंच काही आम्ही फ्लाइंग मोमेंट नितीन दंडुकर ही आमची सिरीज आता आम्ही नवीन वर्षामध्ये कसं आम्ही पदार्पण करतो आहे आणि नवीन वर्षामध्ये नितीन दादा काय काय नवीन गोष्टी सांगणार आहे तुमच्यापेक्षा मला जास्त उत्सुकता लागलेली आहे. आणि आपण नवीन वर्षाच्या अगोदर काही मंडळी फार असं जे अगदी तलवार काढूनच उभे असतात, मग हे संकल्प करतात ते संकल्प करतात आणि सुरुवात करतात आणि नंतर टाय फिस होतात. हा सगळ्यांचा बऱ्यापैकी एक अनुभव आहे. बऱ्यापैकी अपवाद काही लोक असतील, पण आमचं तसं नाही. आमची ही सिरीज सातत्याने चालणार आहे, त्यामुळे जास्त मनाला भडाभड तेल न घालता नवीन वर्षामध्ये नितीन दादा काय सांगणार आहे हे आता मी त्याच्याकडे वळतो आणि आमच्या दोघांकडून आणि नितीन फ्लाइंग मोमेंट्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलकडून तुमच्या सर्व रसिकांचं आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करतो. त्यामुळे आता नितीन दादाकडे मी वळतो. नितीन दादा, उडतासाठी स्वागत. नमस्कार सर्वांना, नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्या फॅमिलीलाही आणि कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन. हॅपी न्यू इयर टू यू ऑल. कॉम्प्लिमेंट्स जे आपण म्हणतो ना, त्यांनी मनाला एक प्रकारची उभारी येते. म्हणजे शब्बास की कोणी दिली तर बरं वाटतं. कॉम्प्लिमेंटने केली हो की मग पुढचं आपोआपच सुंदर जातं. बरोबर आहे ना? हा, ते इंग्लिशमध्ये एक म्हण की हा वेल बिगिन इज हाफ डन. येस, सुरुवात चांगली झाली तर काम अर्धा अधिक पूर्ण होतं. येस, एक्झॅक्टली. तसं आपण कॉम्प्लिमेंट्स चांगल्या दिलेल्या आहेत तर अख्खा आपला हा प्रवास चांगला असणार. बरोबर. विमान प्रवासामध्ये आम्हाला असे कॉम्प्लिमेंट्स कधी मिळाले ना, फार बरं वाटतं. आणि अशाच एका वेगळ्या पद्धतीने मिळालेल्या कॉम्प्लिमेंटच्या संदर्भात मी एक छोटीशी गोष्ट सांगतोय. त्यात घटना अशी काही नाही, पण त्यामागचा त्यामागची जी भावना आहे आणि हेतू ते आपण आज हे करूया आणि नवीन प्रवासाला सुरुवात करूया. नक्की. मला वाटतं आम्ही लंडनला चाललो होतो आणि फ्लाईट दगदगीची होती, त्यामुळे खूप तो प्रवास पण मोठा आहे. प्रवास पण खूप मोठा आहे आणि त्यात दगदगीची फ्लाईट होती. पॅसेंजर थोडेसे डिमांडिंग होती. त्यातील एखाद दुसऱ्याला हार्ट अटॅक पण आला होता आणि असे काही प्रसंग उद्भवतात कधी, पण ते आमच्या क्रूने अतिशय सुंदर हँडल केलं. तसंच काय म्हणतात ते टर्ब्युलन्स वगैरे जोरात होता, पण ह्या सर्व क्रूने अतिशय उत्तमरित्या हँडल केलं. आणि मग सर्व्हिस झाल्यानंतर मी माझं गॅलीमध्ये पेपर वर्क करत होतो. तेव्हा एक असा ब्रिटिश किंवा अमेरिकन असा पॉलिश्ड पर्सन, सुटेड बुटेड असा आला गॅलीमध्ये आणि त्याने मला त्याचं नाव विचारलं. मे आय नो युअर नेम प्लीज. तर मला वाटलं बहुतेक कंप्लेंट का आणि एवढे सगळं हे होतं, सगळं दगदगीचं होतं. म्हटलं कॉम्प्लिमेंट असणं शक्यच नाही. पण तो म्हणाला नो नो नो, हसला तो. मला आय वॉन्ट टू गिव्ह यू कॉम्प्लिमेंट्स इन फॅक्ट. ओके. आय वॉज लिटिल बिट सरप्राईज, पण म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला की संपूर्ण फ्लाईट मी ऑब्झर्व करत होतो, पण तुमचा म्हणजे पॅसेंजर खूप डिमांडिंग होते, खूप मध्ये प्रॉब्लेम आले, पण तुम्ही हँडल इट व्हेरी वेल. आय वॉन्ट टू गिव्ह यू कॉम्प्लिमेंट्स. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. पण तो प्रवासी खूप असा उत्साही दिसत होता आणि क्युरियस दिसत होता. त्याने मला विचारलं की तुम्ही ह्याच सेक्टरला असता का? तर म्हटलं नाही, आमचं कधी कधी आमचं शेड्यूल येतं एक शुक्रवारी. शेड्यूल तो एक प्रोग्राम येतो, ती हार्ड कॉपी असेल त्यावेळेस आणि आता ते ऑनलाईन असेल. पण त्या हार्ड कॉपीमध्ये तुमचं डिपार्चर, तुमच्याबरोबर तुम्ही कुठच्या सेक्टरला जाणार आहात, तुमच्याबरोबर क्रू कोणते आहेत, तुमचं पॅटर्न कसं आहे, किती दिवसांनी तुम्ही मुंबईला परत येणार, ते सगळं त्यात असतं. आणि त्या सर्व सेक्टर्सना आम्ही जातो.
तर तो म्हणाला की तुम्ही US ला येता का, युनायटेड स्टेट्सला. तर म्हटलं युनायटेड स्टेट्सला आम्ही येतो ना, तिथे न्यूयॉर्कला येतो, न्यू जर्सीला येतो, शिकागोला येतो. तसंच कॅनडामध्ये टोरंटो, त्यानंतर युरोपमध्ये लंडन, पॅरिस, फ्रँकफर्ट, तिथे जपानला टोकियो, ऑस्ट्रेलियाला सिडनी, मेलबर्न, नंतर तसंच हाँगकाँग, बँकॉक, तसंच मिडल ईस्टला दुबई, अबुधाबी, शारजा, गल्फमध्ये शारजा, गल्फमध्ये कुवेट आहे, युनायटेड सौदी अरेबिया आहे. अशा सर्व ठिकाणी आम्ही फिरतो. करत असतो. तर म्हणाला की तुमची राहण्याची आणि खाण्याची चांगली सोय केलेली असेलच. म्हटलं हो, अर्थातच. अगदी हिल्टन, क्राऊन प्लाझा, मेरिडियन हॉटेल, लेक्झिंग्टन वगैरे सुंदर हॉटेलमध्ये, आमच्या 5 स्टार हॉटेल बहुतेक असतात आणि कधी कधी 4 स्टार सुद्धा असतात, आणि पण सुंदर हॉटेल असतात आणि लोकेशन त्याचं फार छान असतं. आणि आम्हाला अलाउन्सेस मिळतात, मील अलाउन्स. दॅट्स इट्स अ व्हेरी गुड हे, म्हणजे वी एन्जॉय ऑल दिस थिंग्स. मग तुम्हाला स्वतंत्र रूम मिळतात की मग काही ठिकाणी शेअरिंग असतात, म्हणजे काही एरियामध्ये. तर म्हटलं नाही, आम्हाला तर त्यावेळेस तरी आम्हाला एरियामध्ये स्वतंत्र रूम मिळायचे. अच्छा. आणि दॅट प्रायव्हसी अगदी त्याच्यात एक वेगळंच हे होतं. बरोबर. आणि बरोबर कसं असतं माहिती की एक शेअरिंग रूम असेल तर एखाद्याची सवय पहाटे लवकर उठायची, दुसरा मध्यरात्रीपर्यंत जागणार काही बोलत असेल तर सगळे, म्हणजे मेन उद्देश काय आहे, क्रूला रेस्ट मिळणं आवश्यक आहे. आणि याचं कारण पुढे येईलच आपल्याला का आवश्यक असतं ते. म्हणजे एवढं सगळं आपल्याला देतात ते त्याच्या मागचं रिझन पण कळेल की तुम्हाला क्रू इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द एअरलाईन. आणि एस्पेशली इंटरनॅशनल जर स्टेशन असेल तर तो रिप्रेझेंट्स इंडिया ऑल्सो, युअर कंट्री ऑल्सो. बरोबर. तर तो त्याला जितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने हे कराल, समोर चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ शकतो. त्यामुळे तुमचं कंट्रीचं, तुमच्या एअरलाईनचं इम्प्रेशन अधिक चांगलं. बरोबर. तर तो म्हणाला की याबरोबरच तुमचं शेड्यूल पण मी ऐकून आहे की मग तुम्ही त्याच्या आधी त्याने मला विचारलं की तिथे तुम्हाला जो लेवर मिळतो, म्हणजे लेवर मिळतो का, तर म्हणजे राहायला असं वगैरे असं. तर म्हटलं अर्थातच आम्हाला काही ठिकाणी 3-3, 4-4 दिवस हा लेवर मिळतो. तर काही ठिकाणी अगदी हार्डली 12 तास असतात की तिथे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, लगेच नेक्स्ट फ्लाईटला यू आर गेटिंग रेडी. पण दॅट डिपेंड्स अपॉन पॅटर्न्स. पण 4-4 दिवस लेवर पण असतात. मग अशा ठिकाणी तुम्ही काय करता. तर म्हटलं अशा ठिकाणी डिपेंड्स, म्हणजे तुम्हाला बाहेर जाता येतं का, म्हणजे त्यांनी असा थोडासा बाळबूत प्रश्न विचारला. म्हटलं अर्थातच बाहेर जाता येतं. आम्ही मुद्दामून विचार होता असं मला वाटत होतं. म्हटलं अर्थात आम्ही बाहेर जातो. आणि कुठे जातात म्हटलं, शॉपिंगला काही जण जातात, काही जण साईट सीइंगला जातात, काही जण रिलेटिव्ह तिथे असतात त्यांना भेटायला. तर काही जण टीव्ही बघत रूमवर रेस्ट घेतात. डिपेंड्स. काही पुस्तकं वाचत बसतात आणि कॉम्प्युटर खेळत असतात. सो डिपेंड्स. तर म्हणाला की तुमचं हे पॅटर्न मात्र खूप दगदगीचा असेल नाही का. तर म्हटलं हा प्रवासी एकामागोमाग एक प्रश्न विचारतो आहे, म्हणून मी शेवटी म्हटलं तितकाच तो क्युरियस पण आहे. हे मला बरं वाटलं, कारण तो जे विचारत होता ना त्याच्या मागे त्याची क्युरियोसिटी होती. मग मी माझं पेन खाली ठेवलं, फाईल बंद केली आणि त्याला नीट समजावून सांगायला लागलं की म्हटलं बघा की कसं आहे, आता आपण लंडनला चाललोय. 7 वाजता आपलं डिपार्चर होतं. आजचा वार गुरुवार आहे. आता आपण 7-8 तासांनी लंडनला पोचणार. तेव्हा सकाळचं 7चं डिपार्चर म्हणजे इंडियाचे वाजलेले असतील संध्याकाळचे 4 किंवा 5. पण लंडनचं घड्याळ मागे पडतं 5.5 तास. त्यामुळे लंडनमध्ये
दुपार असते, लंच टाइम असतो. इथे तुमचा टी टाइम झालेला असतो. बरोबर. मग तुम्हाला गुरुवारचा अख्खा दिवस लंडनला मिळतो, शुक्रवारचा अख्खा दिवस मिळतो. दॅट यू कॅन गो आउट अँड डू शॉपिंग वगैरे. तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी तुम्हाला परत फ्लाईट असते आणि लंडन टू न्यूयॉर्क असते. ती परत 7-8 तास असेल. ते ती 1-2 असेल तर रात्री ती लंडनच्या टाइम प्रमाणे 8-9 ती पोचते. त्यावेळेस त्याचा लंडनचा डिनर टाइम झालेला असतो. पण 5 तास घड्याळ मागे असल्यामुळे अमेरिकेमध्ये 3 वाजले असतात. म्हणजे टी टाइम असतो. बर्गर किंवा पिझ्झा वगैरे असं काहीतरी खाणं, कोक पिणं. तर थोडक्यात काय असतं की आदल्या दिवशी तुम्ही मुंबईमध्ये 35 डिग्री टेम्परेचरमध्ये वरण भात पोळी भाजी वगैरे खाता आणि दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये बर्गर, स्टेक्स, नंतर हॉटडॉग, कोक, पिझ्झा असं -10 डिग्रीज मध्ये वगैरे खात असतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला सगळेजण झोपतात त्यावेळेस तुमचं डिपार्चर असतं. आणि ज्यावेळेस सगळे उठून कामाला जातात त्यावेळेस तुम्हाला झोपायचं असतं. सकाळी कर्टन ड्रॉ करून त्या सकाळी झोपायला लागतं, कारण रात्रभर फ्लाईंग केलेलं असतं. बरोबर. तर आपल्या बॉडीचं एक सर्कॅडियन रिदम असतं, म्हणजे एक पर्टिक्युलर रिदम असतं की अशा पर्टिक्युलर हॉर्मोन्स निर्माण झालेले असतात की सकाळी आपल्याला जाग येते. बरोबर. मग दिवसभर आपल्याकडून कामं होतात. रात्री गॅबा नावाचे हॉर्मोन्स येतात आणि डोक्यात झोप येते माणसाला ऑटोमॅटिकली. पण ह्याच्यामुळे सततच्या उलट्या सुलट्या चक्रामुळे आपला ब्रेन गोंधळून जातो. याला म्हणतात जेटलॅग असं म्हणतात. जेटलॅग. ह्या जेटलॅगमुळे त्याच्यातून रिकव्हर होण्यासाठी तुम्हाला मुंबईला आल्यावर 3-4 दिवस ती सुट्टी नसते खरी. म्हणजे दॅट इज मेंट टू रिकव्हर फॉर युअर रिकव्हरी. तर तिथे रिकव्हर झाल्यानंतर मग तुम्हाला पुढच्या फ्लाईटला पाठवलं जातं. बरोबर. आता याचे काही स्टँडर्ड रूल्स असतात, पण काही एअरलाइन्स आता स्पर्धेमुळे म्हणा हे जे मधले रेस पिरियड आहेत ते आपल्या पद्धतीने कमी जास्त करत असतात आणि त्याचा परिणाम क्रूवर होऊ शकतो. आणि त्या क्रूवर झाल्यामुळे त्या संपूर्ण एअरलाईनवर होऊ शकतो. एनिवे, तर तो आपला भाग सध्याचा आपला भाग नाही. तर त्यांनी हे सगळं विचारल्यानंतर तो म्हणाला की रिअली टफ जॉब. म्हटलं डाऊटच नाही, तो टफ आहे. पण तो म्हणाला की युजली व्हॉट आय हॅव रेड किंवा हर्ड की क्रू आर पेड व्हेरी वेल. तर म्हटलं हो, ती गोष्ट खरी आहे, पण क्रूला बरेच सॅक्रिफायसेस करावे लागतात किंवा रिस्क फॅक्टर पण असतो. सॅक्रिफायसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आम्हाला सुट्या मिळत नाहीत. नंतर कुठे 15-15 दिवस लांब असतो. कुठेतरी आपण एक काम करायला घेतलं असं ते सोडून तुम्ही 15 दिवस बाहेर गेलेले असतात, त्यामुळे परत ती लिंक लागत नाही. बरोबर. विशेषतः एअरोहॉस्टेसचा जो जॉब असतो तो फार डिफिकल्ट असतो, कारण त्यातल्या काही जण मॅरिड असतात आणि त्यांना मुलं जेव्हा होतात तेव्हा त्यांना ती मुलं कोणाला तरी सोडून बरोबर 15-15 दिवस बाहेर जायचं. असं रिअली तारेवरची कसरत असते. बरोबर. तर तो फॅक्टर एक असतो सॅक्रिफाईस करण्याचा. दुसरं म्हणजे रिस्क असते, कारण बॉम्ब स्केअर असतं, कधी अतिशय बॅड वेदर असतं, कधी क्रॅश लँडिंग होऊ शकतं, कधी पाण्यावर विमान उतरू शकतं. हे बाकीचे रिस्क फॅक्टर आहेतच. पण तो म्हणाला की याचं तुम्हाला ट्रेनिंग मिळत असेल. तर म्हटलं हो, ट्रेनिंग मिळतं ना, आणि त्यासाठी आमच्या दरवर्षी ट्रेनिंगच्या एक्झाम्स घेतल्या जातात. आणि त्या व्हेरी इम्पॉर्टंट असतात. आणि जर तुम्ही एक्झाम मध्ये जर पास झाला नाहीत तर तुम्हाला एक बुकलेट देतात. ते बुकलेट इज लाईक लायसन्स. तिथे ते सर्टिफाय करतात की ह्यांनी क्लिअर केलेले आहेत तरच तुम्ही फ्लाय करू शकता. नाही केलं तर तुम्ही परत ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. यू आर ग्राउंडेड. तर
आमचं एक बोर्ड असतं. पण मी काय म्हणतो दादा, हा तो गोरा एवढा का प्रश्न विचारत होता, म्हणजे तेच काय मी- काय गरज म्हणजे? त्याचीच आता मला हं, क्युरिओसिटी लागली होती की हा माणसाला मला एवढे प्रश्न तो विचारतोय, हं, पण त्यामुळे मला उलट उत्साह पण वाटला की एखाद्या माणसाला एवढा उत्साह आहे, हं, पण त्याचा पुढे आणखीन एक मजेशीर किस्सा आहे की एवढं तो खणून खणून विचारतो, याच्या मागे काय आहे. तर मी आपलं सांगत गेलो होतो हं, जशी माहिती त्याला अगदी, म्हणजे एखाद्याला माहिती नसतं त्याला सगळं समजावून सांगण्याचं शेड्यूल वगैरे ते म्हटलं असेल एखाद्याला क्युरिओसिटी हं, की हं, हं, त्याला ते सगळं समजावून सांगत होतं शेड्यूल आमचं अमुक तमुक. मग त्यावेळेस म्हटलं आमचं पण एक बोर्ड असतं, त्याला म्हणतात DGCA, हं, डायरेक्टोरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन. हं, ते सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरच्या अंडर असतं आणि ते फ्लाईट सेफ्टीच्या ह्या फ्लाईट सगळं कंडक्ट वगैरे त्यांनी हे केले असतात, म्हणजे काही त्यांनी फिगर आउट केले असतात, त्यात रूल्स रेग्युलेशन तुम्हाला पाळावे लागतात. तर ही DGCचे माणसं कधी कधी बोर्डवर येतात अचानकपणे हं, आणि तुमचं ते बुकलेट असतं, म्हणजे लायसन्स ते चेक करतात, हं, तसेच तुम्हाला काही प्रश्न पण विचारतात हं, आणि त्यांची उत्तरं जर समाधान करत नसेल तर तुम्हाला कधी कधी मुंबईला परत पाठवलं जातं. हं. आणि कधी कधी तर त्यामुळे मी म्हटलं कधी कधी तर ते म्हणजे कळस करतात की ते प्रवाशांमध्येच बसून तुम्हाला ऑब्झर्व करत अरे असतात. बापरे, आता हे बघितलं तो म्हणजे थोडक्यात तुमच्या फ्लाईट मध्ये व्हिज्युअलन्स डिपार्टमेंट हे बघितलं तो खूप हसायला लागला. हं. म्हटलं हा हसतो का एवढा, म्हणजे हसणार का काय. हं. मी पण सरप्राईज झालो, म्हटलं एकदम हसणार का काय, इतका वेळ तो सगळं क्युरिओसिटीने विचारत होता, खूप हसायला लागला. तर म्हटलं काय झालं, म्हणजे त्यांनी आपलं वॉलेट काढलं, हं, त्या वॉलेटमधून एक व्हिजिटिंग कार्ड काढलं हं, आणि ते माझ्या हातात दिलं हं, आणि मला बाय द वे हं, आय एम कॅप्टन जॉईस. हं, जसं तुमचं DGCA असतं हं. तसं आमचं अमेरिकेचं FAA असतं, म्हणजे अच्छा. फेडरल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अमेरिका, हं, एव्हिएशन ऑफ अमेरिका. हं. तर मी त्याचा सदस्य आहे. क्या बात आहे. त्यावेळेला मी वरमलो, म्हटलं डॉक्टर, म्हटलं कॅप्टन तुम्ही माझी फिरकी घेतली चांगली मस्त, म्हणजे. हं, तर कॅप्टन एकदम हसायला लागला. ते म्हणाले नो नो माय फ्रेंड, ही वॉज व्हेरी फ्रेंडली. हं, म्हणाले नो नो नो, मी फिरकी वगैरे काय घेतली नाही. हं, हं. मला प्रत्येक एअरलाईनचं हे वेगवेगळं असतं, पॅटर्न वेगळे असतं. मला तुमच्या एअरलाईनचं सगळं अभ्यास करायचा असेल बहुतेक. करायचं होतं की तुम्ही कशा रीतीने सगळं Flight conduct करता. कंडक्ट करता हं. ते बघायचं होतं. आणि आय वॉज सो इम्प्रेस की मला हे तुमचं ते बघून मी ऑब्झर्व करत असताना हं, की मी इथे आलो ते कशासाठी, तर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देण्यासाठी. हं. तर म्हटलं, तो म्हणाले मला सजेशन कार्ड तुम्ही दिलं तर बरं होईल. सजेशन कार्ड मध्ये तुम्ही हे करू शकता, सजेशन हो करू शकता. हो हो. तर म्हटलं कॅप्टन त्याची जरुरी नाही, सजेशन कार्ड कशासाठी म्हटलं. तर ते म्हणाले की मला तुमच्या संपूर्ण क्रूची नावं द्या, मी सगळ्यांना सर्वांना तुम्हाला सर्वांना मी हे करतोय, रिकमेंड करतोय की यू आर ऑल डिझर्व टू डू VVIP फ्लाईट. VVIP म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॅसेंजर, म्हणजे साधारणतः पंतप्रधान किंवा प्रेसिडेंट असतात ना, या फ्लाईटला जाण्यासाठी मी तुम्हाला हे करतो, कारण यू ऑल ऑफ यू डिझर्व दॅट. तर म्हटलं त्याची काही आवश्यकता नाही. तर म्हणाले की का तुला VVIP आवडत नाही का तुम्हाला. म्हटलं मी केले VVIP, जो दाखवतो आम्ही. आमचे प्रेसिडेंट जे होते के नारायण त्यावेळेस केली होती, त्यांनी राजभवनला आम्हाला टी पार्टीला वगैरे पण बोलवलं होतं, नाही असं नाही. पण म्हटलं कॅप्टन, मी पण मजेत बोललो, म्हटलं कॅप्टन आमच्यासाठी प्रत्येक फ्लाईट ही VVIP फ्लाईट असते. प्रत्येक प्रवासी हा आमचा VVIP प्रवासी असतो. अतिथी देवो भव. तर म्हणाले दॅट्स गुड, म्हणे हा एअरलाईनचा अप्रोच मला खूपच आवडला. तर तो म्हणाला, मी त्यांना तेवढाच म्हटलं जेव्हा आमचा प्रवासी हॅपी असतो तेव्हा आम्हाला हॉटेलला गेल्यावर शांत झोप लागते. दॅट्स द स्पिरिट ऑफ द एअरलाईन. नाईस मीटिंग यू. तर म्हणतं यू टू सर. आणि अशी सुंदर कॉम्प्लिमेंटने आमची आता ही आपली जर्नी चालू झाली आहे या वर्षाची. तर आपण पुन्हा भेटणारच आहोत वेगवेगळ्या
आणखीन गमतीशीर घटनासाठी. तर तोपर्यंत तुमच्या सर्व ह्याला तुमचे पुढचे प्लॅन्स असतील, संकल्प ते सगळे तडीच जावत. त्यासाठी शुभेच्छा. बॉन वॉइज. मंडळी, पु ल देशपांडे एकदा असे म्हणाले होते की बक्षीस छोटं असो किंवा मोठं असो किंवा काही शब्बासकी असो, ते मनाला खूप उभारी देऊन जातं. आता त्या गोऱ्याने नितीन दादाला जे काही उभारी दिली असेल, तुम्हाला असं वाटतं की त्याचा पुढचा प्रवास खूप सुखकारक झाला असेल. त्यामुळे हे नवीन वर्ष असंच तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट मिळो आणि तुमचा जीवनाचा प्रवास सुखकर हो, अशी गणराया चरणी मी नम्र विनंती करतो. आणि तुर्तता आम्ही इथे दोघं थांबतो. धन्यवाद. नमस्कार.